नाशिकमध्ये मानसिक दिव्यांग मुलांसाठी आशेचा किरण. प्रबोधिनी ट्रस्टचे सुवर्ण महोत्सवी वर्ष विशेष उपक्रमांनी साजरे. जुनी पंडित कॉलनी शरणपूर रोड येथे कार्यरत असलेली प्रबोधिनी ट्रस्टची विशेष शाळा मानसिक दिव्यांग मतिमंद मुलामुलींसाठी शिक्षणासोबतच सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध करून देत आहे. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने करत आहे. या संस्थेची स्थापना स्वर्गीय सौरजनी निमये यांनी मतिमंद मुलांसाठी उपयुक्त आणि समाज उपयोगी कार्य करण्याच्या उद्देशाने केली. त्यांच्या सामाजिक कार्याची परंपरा आजही संस्थेच्या अध्यक्षा रोहिणी ढवळे आणि सचिव रमेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे चालू आहे. शाळेत विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षण दिले जाते. केवळ पुस्तकांपुरते शिक्षण न देता मुलांच्या मानसिक, सामाजिक आणि वैयक्तिक विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. दैनंदिन जीवनातील आवश्यक कौशल्य शिकवून विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यावर विशेष भर दिला जातो. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी वेळोवेळी सहली, मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच विद्यार्थ्यांच्या जेवणाची, आरोग्याची आणि दैनंदिन काळजीचीही योग्य व्यवस्था शाळेत करण्यात आली आहे. शिक्षक आणि कर्मचारी वर्ग विद्यार्थ्यांना प्रेमाने व संयमाने मार्गदर्शन करतात. दरम्यान संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत साजरे केले जात आहे. 50 वर्ष माणूस घडविण्याची, 50 वर्ष आत्मसन्मानाची या घोषवाक्यासह वर्षभर विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहेत. मतिमंद विद्यार्थ्यांच्या शिक्षण व संगोपनासाठी समाजातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. मदत करू इच्छिणाऱ्यांनी 75 880 62 641 या क्रमांकावर संपर्क साधावा असेही सांगण्यात आले आहे. विशेष मुलांना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य प्रबोधिनी ट्रस्टकडून सातत्याने होत असल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. रोहिणी ढवळे सध्या प्रबोधिनी ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून काम करते आहे. 1 जानेवारी 77ला ही शाळा सुरू झाली आणि 1 जानेवारी 26ला आमचं सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही बऱ्याच गोष्टी करतो आहोत. प्रबोधिनी ट्रस्ट क्रीडा, नाट्य, संगीत, नृत्य ह्या सगळ्या स्पर्धांमध्ये आज तरी आघाडीवर असलेली दिसते आणि माझ्या दृष्टीने सगळ्यात ह्या घडीला महत्त्वाची गोष्ट अशी आहे किंवा मी ह्या वर्षातला एक चांगला कार्यक्रम सांगू शकते की यावर्षी जे नाशिकला 4थं विश्व मराठी संमेलन झालं त्यात आमच्या संस्थेला नृत्य सादर करण्याची संधी मिळाली आणि एवढा मोठा मंच आम्हाला मिळाला ही आमच्या प्रबोधिनीसाठी खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि त्यासाठी मला मुलांचं, शिक्षकांचं मनापासून कौतुक करायचं आहे की ह्या कार्यक्रमामुळे आम्हाला असं जाणवलं की आमची मुलं किंवा आमचे शिक्षक कुठेच कमी पडत नाहीयेत. यावर्षी राज्य नाट्य स्पर्धा झाल्या, त्यातही प्रबोधिनी ट्रस्टला 3रा क्रमांक मिळाला आहे 8 पारितोषिकांसह. म्हणजे आमची मुलं सगळ्या क्षेत्रात काम करताना किंवा आपलं नाव गाजवताना दिसत आहेत. जसं क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा ज्या आत्ताच्या स्पर्धा झाल्या, इंटर स्कूल झाल्या, त्याच्यातही प्रबोधिनीने साधारणपणे जनरल चॅम्पियनशिप मिळवली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती चालू आहे प्रबोधिनीची. आत्ता आमचा जो कार्यक्रम आहे, आत्ता आम्ही शिक्षकांसाठी कुसुमाग्रज म्हणजे मराठी दिनाच्या दिवशी कुसुमाग्रजांच्या कवितांचं काव्यवाचन अशी स्पर्धा घेतली आणि ज्या प्रत्येक विभागातनं आम्ही 4-4 जणांची निवड केली होती, ही शिक्षकांसाठी होती आणि त्याच्यात आत्ता 10 मार्चला तात्यासाहेबांचा स्मृती दिन होता. त्याच दिवशी त्या स्पर्धेची सांगता झाली आणि आमच्या शिक्षकांनी हे अतिशय उत्तम काव्यवाचन केलं. ही संधी त्यांना यावर्षी मिळाली सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने आणि आता मुलांचे खेळाचे, आता सध्या परीक्षांचे दिवस आहे त्यामुळे मुलांच्या स्पर्धा आम्ही घेऊ शकत नाहीये, पण जूनपासून त्याही स्पर्धा सुरू होतील आणि त्यांच्यासाठी सुद्धा विविध प्रकारच्या गोष्टी आम्ही करून घेऊ. 1 जानेवारी
1977ला आपल्या संस्थेची स्थापना झाली. आता आमचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. 26-27 हे संपूर्ण वर्ष आम्ही सुवर्ण महोत्सवाचे विविध कार्यक्रम मुलांकरता घेतलेले आहेत, शिक्षकांकरता घेतले, काही सेमिनार आहेत, निरनिराळे वक्ते बोलवलेले आहेत आणि मुख्य म्हणजे दिव्यांग क्षेत्रामध्ये जेवढं ज्यांचं काम आहे अशा शिक्षकांकरता आम्ही एक सेमिनार पण अरेंज केलेलं आहे 25 एप्रिलला. त्यावेळेस नाशिक जिल्ह्यातले बरेचसे शिक्षक तिथे जवळजवळ 60 ते 70 शिक्षक आम्हाला अपेक्षित आहेत, इथे येतील आणि दिव्यांग विभाग आणि त्यांना वक्ते बोलवले आहेत आम्ही, ते त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. नंतर आमचं सुवर्ण महोत्सवाकरता निधी संकलनाचं पण कार्यक्रम काम चालू आहे. निर्णय देणगीदारांकडले वगैरे आम्ही अपील करून निधी गोळा करतो आहे सुवर्ण महोत्सवाकरता. आम्ही दर महिन्याला आमच्याकडे पालक सभा होते, त्याच्यामध्ये मुलांच्या प्रगतीबद्दल वगैरे मुख्याध्यापिका त्या विभागाच्या बोलतात त्यांच्याशी, त्यांची प्रगती, पालकांच्या अडचणी आम्ही समजून घेतो की काय आहेत अडचणी त्या. नंतर आम्ही आता ह्या सगळ्या मुलांचे कार्यक्रम जे होतात त्याच्याकरता आम्हाला बाहेरचं कुठलं तरी नाट्यगृह म्हणा किंवा हॉल घ्यावे लागतात. तर आता आमचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे असा की आम्ही एक मोठा हॉल बांधतोय. त्याचं साधारण 1 कोटीचा प्रोजेक्ट आहे तो, ज्याला आपण म्हणतो की मल्टीपर्पज हॉल होईल. तो सगळ्या आमचे विद्यार्थ्यांचे कार्यक्रम तिथे होतील, गॅदरिंग, करमणुकीचे कार्यक्रम किंवा काही सेमिनार वगैरे जे अरेंज करायचे आहेत ते. आमचा हा सुवर्ण महोत्सवी वर्षात आम्ही तो कार्यक्रम राबवणार आहोत हॉलचा. तर आम्हाला बऱ्यापैकी सहभाग असतो, इथे मीटिंग होतात प्रत्येक विभागामध्ये, तर पालकही चांगला प्रतिसाद देतात त्या सभेला. समजा 150 मुलं आता आमच्याकडे विद्यार्थी आहेत, तर निदान किमान 100 एक पालक सुद्धा हजर असतात. त्यांचे प्रॉब्लेम ते सांगतात, आम्ही त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत पालकांकडनं त्या सांगतात. सर, तुम्ही शाळेची काळजी तर घेता, पण तुमच्या शाळेमध्ये स्वच्छता बी चांगली आहे, त्याबद्दल थोडी माहिती. आमच्याकडे शाळेमध्ये केअरटेकरच्या पोस्ट आहेत, ते विद्यार्थ्यांच्या पण आरोग्याची काळजी घेतात, शी सू सगळं म्हणजे, आणि शिवाय सगळ्या शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणं. कशा करतात? दर महिन्याला आमच्याकडे वैद्यकीय हे असतं, दोन महिन्यांनी वगैरे वैद्यकीय तपासणी असते. मुलांच्या अगदी सगळं डोळे, दात म्हणजे सगळे शारीरिक तपासणी केली जाते आणि मग काय प्रॉब्लेम आहे तेही सांगितलं जातं. मग त्याच्यावर पालकांशी आम्ही चर्चा केली जाते. औषधोपचार हे ते सगळं असतं. मुलांना शाळेमध्ये सुद्धा औषधं द्यावी लागतात. त्यांचं मग ते शिक्षक ते काम करतात व्यवस्थित, अगदी त्यांच्या वेळेप्रमाणे त्यांना औषधं देणं हे करणं चालू असतं. आमच्या मुलांना शिक्षकांनी सांगितलेलं सगळं ऐकायची सवय लागलेली आहे आणि घरच्या मुलांसारखंच हे शिक्षक आपल्या मुलांना वागवतात. कारण काही हायपर झाली तर हे फक्त त्यांनाच माहिती असतं की त्या मुलांना शांत कसं करायचं. दुसरी गोष्ट, जेव्हा ही बाईंनी शाळा सुरू केली तेव्हा 4 मुलांवर सुरू झालेला हा प्रवास आता साधारणपणे 370 मुलांपर्यंत गेलेला आहे. ज्या समाजाने आमच्या ह्या मुलांना नाकारलं किंवा आजही विशेष मुलं उपेक्षित आहेत, तर ह्याच मुलांनी ज्या समाजाने नाकारलं त्या समाजपटलावर आपली स्वतःची पाऊलवाट निर्माण करतायत आणि ठामपणे दाखवतायत की आम्ही कुठेही कमी नाही होत म्हणून. आणि ह्याचा आम्हाला जसा अभिमान आहे तसंच बाई जिथे कुठे असतील तिथे शाळेची प्रगती बघून त्यांनाही नक्की आनंद होत असेल. जाता जाता मला हे सांगायला नक्की आवडेल की आमच्या शाळेचं कार्य बघून नाशिक लोकशाही न्यूजनी त्याची खास दखल घेतली आणि ते आमच्या शाळेत आले, शाळेची पूर्ण पाहणी केली आणि जेव्हा त्यांना असं वाटलं की आपल्याला कळालेली माहिती खरंच सत्य आहे, त्यामुळे त्यांनी आमच्याकडे येऊन आम्हाला जी ही संधी दिली किंवा शाळेचं जे परीक्षण त्यांनी केलं त्याबद्दल मी प्रबोधिनी परिवारातर्फे कृतज्ञता व्यक्त करते.